आठवलं का हा कोण आहे म्हणून कमेंटमध्ये सांगाल. सकाळी-सकाळी लवकर उठून नाश्ता फक्त याच्यासाठी बनवलाय मी, नाहीतर सुट्टीच्या दिवशी नाश्ता जरा स्किपच होऊन जातो. मामा सकाळीच घरी आलाय आणि 2 तासात पुन्हा कामानिमित्त बाहेर जातोय म्हणून पियाची जरा कुरकुर चालली होती. पण भाऊ आलेल्याच्या आनंदापेक्षा माझा आनंद ना काहीतरी वेगळ्याच गोष्टीसाठी होता. ते म्हणजे हे मेथीचे लाडू जे मम्मीने माझ्यासाठी पाठवलेले होते. इतके छान बनवले ना ह्यावर्षी, म्हणजे प्रत्येक वर्षीपेक्षा ह्यावर्षी जरा छानच बनवलेले आहेत. इन शॉर्ट सांगायचं म्हणलं ना तर कडू जरा कमी आहेत म्हणून मला ते जरा जास्त आवडलेले आहेत. चला आता किचनमध्ये छोटी-मोठी कामं करायची होती. मसाल्याचा डब्बा छान फिल करून घ्यायचा होता कारण सकाळी-सकाळीच त्याला वॉश करून ठेवलेला होता. या डब्याच्या लिंकसाठी तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. आणि आज जेवणामध्ये मी मस्त अशी गंगाफळची भाजी बनवते. त्यासोबत डाळ बनवायची आहे. राईस जरा स्किपच करेल कारण डाळ आणि चपाती पण चुरून खूप छान लागते. बघा इथे मस्त असं जेवण बनवून तयार झालेलं आहे. आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पानची रेसिपी. पान तर काही मार्केटमध्ये जाऊन घ्यायची गरज नाही कारण घरीच वेल लावलेला होता. मस्त असे 2 पान घेतले, त्याला जरा चुना लावून घेतलेला आहे. आणि हा आहे काथा, याचं थोडंसं पावडर टाकून घेतलं. त्यानंतर बडीशोप, चेरी टाकली. तुमच्याकडे असेल तर गुलकंद पण तुम्ही यावर टाकून घेऊ शकता. आणि बस पान बनवून तयार झालेलं आहे. जमलं ना तर एक वेळा नक्की घरी बनवून बघा. चला मग मी हे मस्त असं पान एन्जॉय करते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.